योग दिनाच्या निमित्ताने जागतिक विश्वविक्रम होणार आहे। जवळपास 50 लाखाच्या जवळपास इथे व्हॉलंटियर जे येणार आहे आणि ते योग करणार आहे। मी सध्या विशाखापट्टणममध्ये आहे। आयुष मंत्रालयाच्या वतीनं हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये योगाचे वेगवेगळे आसनं होणार आहे। याच विषयावर बोलणारी माझ्यासोबत आहेत आयुष मंत्री प्रतापराव जाधव। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, एक भव्य दिव्य कार्यक्रम होतोय, सलग 11 वर्ष आहे। 11 वर्षापासून सलग इथे योग होतोय। आता देशभरातल्या वेगवेगळ्या शहरात होतोय। सुरुवात दिल्लीत झाली, यावर्षी विशाखापट्टणम आहे। हे बघा, 2014 मध्ये संयुक्त राष्ट्र समितीमध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी योग दिवस हा जागतिक दिवस म्हणून त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळवून घेतली आणि 2015 पासून 21 जून या रोजी संपूर्ण देशभरामध्ये आणि संपूर्ण जगामधल्या जवळपास 170 पेक्षा जास्त देशांमध्ये हा योग दिवस त्या ठिकाणी मनवला जातो। आणि आपले पंतप्रधान दरवर्षी या योग दिवसाला आपल्या भारतातलं वेगवेगळ्या राज्यातलं वेगवेगळं शहर त्या ठिकाणी निवडतात। या वर्षीचा हा जो 11वा योग दिवस आहे, याच्या अगोदर आपले 10 जागतिक योग दिवस आपण साजरे केलेत। हा 11वा असल्यामुळं त्यांनी आमच्या विभागाला निर्देश दिले होते की हा 11वा योग दिवस हा भव्य दिव्य झाला पाहिजे। आणि ज्यावेळेस ही संकल्पना आली त्यावेळेस आपल्या आंध्र प्रदेशचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय चंद्राबाबू नायडू यांनी स्वतः पंतप्रधानाकडे इच्छा व्यक्त केली की यावेळेसचा 11वा योग दिवस हा आमच्या आंध्रमध्ये आणि विशाखापट्टणम या ठिकाणी तुम्ही करावा म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं। पंतप्रधानांनी त्याचा स्वीकार केला आणि म्हणून आज उद्याचा जो 21 जून हा जागतिक योग दिवस आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणम या ठिकाणी साजरा होत आहे। जवळपास या ठिकाणी 5 लाख लोक या एकाच ठिकाणी, जवळपास हा 26 किलोमीटरचा हा जो एक 4 पदरी रस्ता आहे त्याच्यावर 5 लाख लोक नरेंद्र मोदीजींच्या सोबत हा प्रोटोकॉल योगा या ठिकाणी करणार आहेत। आणि जवळपास संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये 2.5 ते 3 कोटी लोक वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी आपल्या योगाचे हे कार्यक्रम सहभागी होणार आहेत। हा कार्यक्रम लाईव्ह असल्यामुळं प्रत्येक ठिकाणी स्क्रीन लावून त्या स्क्रीन म्हणजे मोदींजीसोबत मोदीजींच्या नेतृत्वातच सगळ्या भारतभर यावेळेस हा योग दिवस साजरा होणार आहे। साधारणतः जसं तुम्ही म्हणताय की 5 लाख लोक इथे एका वेळेस योग करणार आहे, कशा पद्धतीचं अरेंजमेंट करण्यात आलेली आहे? कशा पद्धतीने योग करणार आहे? जो प्रोटोकॉल आहे, जो दरवर्षी आम्ही योगचा प्रोटोकॉल पाहतो तोच प्रोटोकॉल असणार आहे का? काही काही नवीन असणार आहे? पंतप्रधानाचा प्रोटोकॉल तर सगळीकडे सारखा असतो, पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आंध्र प्रदेश सरकारनं आणि विशेष करून मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्री यांनी स्वतः विशेष गेल्या 2 महिन्यापासून या कार्यक्रमाची त्यांनी तयारी केली। आज जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणचे जे कंपार्टमेंट केलेले आहेत ते 1000 लोकांसाठी बरोबर, आणि त्या 1000 लोकांमध्ये जवळपास 50 व्हॉलंटियर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत। त्या ठिकाणी डॉक्टर आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, टॉयलेट आहेत आणि डॉक्टर लोक आहेत। आणि दर 5 किलोमीटरवर त्यांनी 10 बेडचं टेम्पररी हॉस्पिटल्स सारखी व्यवस्था सुद्धा, कोणाला भोवळ आली, कोणाला काही चक्कर वगैरे आला आपण म्हणतो तर ते त्या पद्धतीची सुद्धा काळजी या ठिकाणी घेतलेली आहे। म्हणजे सर्व व्यवस्था परिपूर्ण त्यांनी केलेल्या आहेत आणि एक भव्य दिव्य कार्यक्रम, भव्य दिव्य असं आयोजन आणि सगळ्या लोकांना कुठली गैरसोय होणार नाही। त्यांनी त्यांचं स्वतःचं एक पोर्टल त्या ठिकाणी काढलं। इथे येणाऱ्या प्रत्येक लोकांचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आत एंट्री घेणारा माणूस QR कोड स्कॅन करूनच येणार आहे, त्यामुळं त्याचं काउंटिंग होणार आहे किंवा किती लोक आले म्हणून। म्हणजे अतिशय सूक्ष्म गोष्टीचं नियोजन हे आंध्र सरकारच्या वतीनं या निमित्तानं केलं। आम्ही बोर्ड बघतोय योगेंद्र म्हणून, म्हणजे योगांध्रा म्हणजे आंध्र प्रदेश आणि योग याचं योगांध्रा झालेलं आहे। हे कॉम्बिनेशन काय आहे? हे बघा, मी मागच्या वेळेस आपल्याला सांगितलं होतं की ज्यावेळेस आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी केंद्र सरकारमध्ये आमचे ज्यावेळेस मिनिस्टर ऑफ काउन्सिलची बैठक झाली आणि त्यावेळेस त्यांनी एक चिंता व्यक्त केली होती की या देशामध्ये ओबेसिटीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे
आणि म्हणून हे कमी करण्यासाठी लोकांना योग असेल, व्यायाम असेल, हे लोकांनी केले पाहिजेत. आहार नियंत्रण असलं पाहिजे. त्यासाठी आपण आयुष्य आहार सुद्धा आता आपण प्रमोट करतोय उद्याला दिल्लीपासून. हां. तर या सगळ्या गोष्टीचं त्यांनी लक्षात आणून दिलं आणि म्हणून लोक फिट असले पाहिजे. फिट इंडियाचा नारा सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी दिलेला आहे. आणि म्हणून लोक जर फिट असतील, लोकांचं स्वास्थ्य चांगलं असेल, लोक सुदृढ असतील, तर आपला देशसुद्धा सुदृढ आणि समृद्ध व्हायला वेळ लागत नाही. आणि म्हणून आंध्र प्रदेशच्या सरकारने, इथले आपले मुख्यमंत्री चंद्राबाबूजींनी सुद्धा की आंध्रातले लोकसुद्धा, आपली जनता ही फिट असली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी विशेष योग हा कार्यक्रम तर सगळ्यांचाच आहे, सगळ्या जगांमध्ये जातो, पण आंध्रमधल्या लोकांना एक वेगळं अट्रॅक्शन, आपलेपणा त्याच्यामध्ये वाटावा. आणि म्हणून त्यांनी या आंध्र प्रदेशमध्ये त्याला योग आंध्रा अशा प्रकारचं नामकरण त्या ठिकाणी केलं. आणि त्याच्यामुळंच इतका उत्साह दिसतो संपूर्ण आंध्र प्रदेशमध्ये की जवळपास म्हणजे अपेक्षेपेक्षाही जास्त लोक येतील. त्यांच्या पोर्टलवर सुद्धा जवळपास 1.5 लाखापर्यंतच्या संस्थांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी योग करणार आहोत म्हणून. आणि अजूनही काही लोकांच्या उद्यापर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत होतील. संपूर्ण भारतामध्ये आम्ही 1 लाख संस्था रजिस्टर होतील म्हणून आमच्या योग संगम जे आपलं केंद्र आमच्या आयुष विभागाचं पोर्टल आहे आणि माय भारत पोर्टल त्याला इंटिग्रेट केलेलं होतं. त्याच्यावर 1 लाख लोक त्याच्यात नोंदणी करतील. 1 लाख लोक मोदीजीसोबत देशभरात संस्था आणि 1 लाख ठिकाणी योगाचे कार्यक्रम होते. पण तुम्हाला मी सांगतो की रात्रीपर्यंत 10 लाखाचा आकडा क्रॉस झालेला आहे. 10 पट. आणि अजूनही आजचा दिवस आणि आजच्या संध्याकाळपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत जे होतील ते म्हणजे असा लोकांमध्ये खूप प्रचंड उत्साह आहे योगाबद्दल, अट्रॅक्शन आहे. आणि लोकांना योगाचं महत्त्व सुद्धा कळलेलं आहे की योग हा प्रिव्हेंटिव्ह आहे. कुठलाही आजार होऊ नये म्हणून योगाचं त्या ठिकाणी महत्त्व आहे. आणि कोणाला कुठला आजार असेल तर त्याच्यावर उपचार करण्यासाठी किंवा दुरुस्त करण्यासाठी सुद्धा योग आहे. धन्यवाद. न्यूज 18 लोकमत में चर्चा के लिए सोबत सर, आप भी यहाँ पे है, किस तरह का आयोजन है? अगर मराठी में बोलेंगे या हिंदी में बोलेंगे, आप जैसे जिस तरह से बोलना चाहे, किस तरह का आयोजन रहेगा? क्योंकि आप आंध्र प्रदेश गवर्नमेंट की ओर से रिप्रेजेंटेशन कर रहे हैं. बहुत ही बड़ी तौर पे व्यवस्था किया गया है हाँ. क्योंकि इतना प्रेस्टिजियस तरीके से मनाना चाहते हैं 11वीं योगा दिन को हमारे आदरणीय मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू जी कि एक जगह में 5 लाख लोगों को भाग लेकर योगा करवाना, ये एक रिकॉर्ड बन जाएगा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स. पहले था 1.5 लाख का था, अब 5 लाख जगह एक स्थान में इतना लोग करेंगे. और दूसरा विषय, जब उन्होंने 1 महीने से पहले से शुरू किया है तैयारी, और 1 महीने में बहुत सारे कार्यक्रम ऐसे किए हैं अलग अलग स्थानों पे, अलग अलग वर्गों को एक करके टीम बेस्ड योगा के नाम पे इतना लोगों में इतना ले गए योगा के बारे में. योगा करने से जो लब्धि मिलता है, जनता उपलब्धि मिलती है, उसको जनता तक ले गए. इसके कारण अब हमारा टारगेट था कि रजिस्ट्रेशन पूरा प्रदेश में 2 करोड़ करवाने की, अब 2.5 करोड़ रजिस्ट्रेशन हो गए. अब विशाखापट्टनम में हम सोच रहे थे कि 3 लाख करवाने की. जब रजिस्ट्रेशन शुरू कर दिया, अब 8 लाख रजिस्ट्रेशन हुए. लेकिन हमारा जगह स्थान भी इतना नहीं है कि 26 किलोमीटर तक करवा रहे, इसमें 5 लाख लोगों के हम ये कर पाएंगे एक साथ में. ऐसे बड़ी तौर पे आ रहा है ये. हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी तो ठीक है, पहले से योगा ये है हमारा जो विरासत में मिला हुआ देन है हमारे देश में, और कोई देश में नहीं है. लेकिन आदरणीय प्रधानमंत्री की वजह से अब लगभग 180 देशों में योगा मनाया जा रहा है. लेकिन हमारे मुख्यमंत्री कहना है कि वो हमेशा कहते रहते हैं क्यूरेटिव मेजर से ज्यादा प्रिवेंटिव मेजर पे ध्यान देना चाहिए. ये योगा करने से स्वास्थ्य आपका बढ़ेगा और बच्चों में मेमोरी लेवल्स बढ़ेगा. इसका कारण उन्होंने इतना प्रयास कर इतने बड़ी तौर पे व्यवस्था की है. इसमें कर्मचारी, अधिकारी और सभी पार्टियों का कार्यकर्ता, अब खास कर जनता का योगदान बहुत है. तो ये बहुत सारे ऐसे 20 रिकॉर्डों को ये इसमें ब्रेक कर देगा. और इसी समय पे जो मेडिकल टूरिज्म को भी प्रमोट करने के लिए हमारे मुख्यमंत्री जी ने एक ऐसा किया कि जो भी स्पिरिचुअल सेंटर्स है और प्लेसेस ऑफ हिस्टोरिकल इंपॉर्टेंस है और टूरिस्ट डेस्टिनेशन है, ऐसा जगहों में भी योगा करवा कर, अलग अलग वर्गों द्वारा योगा करवा कर उसका भी प्रमोट करने की प्रयास कर रहे हैं. ये खास इतना प्रयास इसलिए हो रहा है कि योगा दिन पे नहीं है, ये वे ऑफ लाइफ बनना चाहिए.
हर दिन जो भी आप करते हैं, कुछ समय की सोते हैं, कुछ समय खाने के लिए देते हैं, कुछ समय पढ़ने के लिए देते हैं, कुछ समय टीवी देखने के देते हैं। ऐसा ही योगा के लिए हर व्यक्ति अगर 1 घंटे का समय देगा कि वो स्वास्थ्य अपने आप ठीक हो जाएगा, सिर्फ बढ़ेगा। तो हमारा मुख्यमंत्री जी का ये है कि 2047 तक जैसा प्रधानमंत्री जी कह रहे थे, विकसित भारत का निर्माण होना है। यहाँ हम स्वर्ण आंध्र का निर्माण करना चाहते हैं, एक स्वास्थ्य सुसंपन्न और खुशहाली आंध्र प्रदेश को बनाना चाहते हैं। अगर ऐसा आंध्र प्रदेश बनना चाहिए, सबका स्वास्थ्य रहना बहुत जरूरी है। इसके लिए योगा का हर दिन करना और भी जरूरी है। जो योग आंध्र बनेगा तो उसका स्वास्थ्य आंध्र बनेगा, स्वास्थ्य आंध्र बनेगा तो स्वर्णांध्र बनेगा, स्वर्णांध्र बनेगा तो विकसित भारत बनेगा। ये पूरा प्रयास इतना बड़ी तौर पे इतना सारा प्रयास इसलिए किया जा रहा है कि स्वर्णांध्र भी बनाना है और विकसित भारत को भी बनाना आगे है। लेके जाना है। धन्यवाद हमसे बात करने के लिए। हे आंध्र प्रदेशचे मंत्री आहेत, यापूर्वी प्रतापराव जाधव यांनी आपल्याला संपूर्ण योगा दिवसाचे कशा पद्धतीचं आयोजन आहे याची संपूर्ण माहिती दिली आहे। विशाखापट्टणमधून व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीश गौतमसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।